आजोबा म्हणणार अभी तो मैं जवान हूं. 60 नंतरही तुम्ही दिसणार तरुण. शास्त्रज्ञांनी शोधले जीवाणूमधून नवे संयुग. 60 नंतरही तरुण दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे भविष्यात वृद्धत्वावर मात करून आपलं सौंदर्य आहे तसंच टिकून ठेवण्याचं स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. मुळात वय वाढल्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या यायला आणि चेहऱ्यावरचा तजेलदारपणा हरवायला लागतो. मात्र शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनामुळे तरुण दिसण्यासह त्वचा नितळ आणि तजेलदार ठेवता येणं शक्य होणार आहे. ते कसं पाहूया. आपली त्वचा नितळ आणि तजेलदार असावी यासाठी मास्क, क्रीम आणि इतर घटक द्रव्यांचा वापर केला जातो. मात्र आता संशोधकांनी शरीरात नैसर्गिकरित्या निर्माण होणारी काही वृद्धत्व प्रतिबंधक क्षमता असलेले रेणू हे शोधून काढलेत. त्यामुळे शास्त्रज्ञांनी शोधलेली इंडोल मेटाबोलाइट्स त्वचेतील पेशींवर वृद्धत्वामुळे होणारा ताण कमी करण्यासाठी आणि त्वचेतल्या प्रथिनांची हानी करणारी क्रिया रोखण्यासाठी उपयुक्त आहेत. अमेरिकन केमिकल सोसायटी आणि अमेरिकन सोसायटी ऑफ फार्माकोग्नोसी यांनी हा रिपोर्ट प्रसिद्ध केलाय. दरम्यान शास्त्रज्ञांनी रक्तप्रवाहातील मेटाबोलाइट्सचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो याचा अभ्यास केलाय. या मेटाबोलाइट्स पैकी एका गटाला इंडोल संयुग असं म्हटलं जातं. या संयुगात वृद्धत्व प्रतिबंधकतेचं वैशिष्ट्य आढळलंय. त्यामुळे लवकरच आजोबा आपल्या नातवाला अभी तो मैं जवान हूं असं म्हणू शकतील. मात्र शास्त्रज्ञांच्या संशोधनानंतर मानवी शरीरावर या मेटाबोलाइट्सचा काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.